मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मी आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे जयदेव कुंभारे आणि आज फार महत्त्वाची माहिती मी आपणास देणार आहे. ह्या अगोदर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्कीच करा. आणि ही माहिती आहे मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना पेन्शनच्या विषयी. आपणा सगळ्यास माहिती आहे की फेब्रुवारी महिन्याची पेन्शन सगळ्यांना मिळालेली आहे आणि काही लोक जे सुटलेले आहेत, ज्यांच्या KYC झालं नव्हतं, ज्यांच्या आधारमध्ये किंवा UDID कार्डमध्ये प्रॉब्लेम होतं म्हणून, पण त्यांना पण आता मार्चचे पैसे मिळणार आहेत. त्यांना पण मिळणार आहेत. आणि हा मार्चचा महिना जो असतो खूप महत्त्वाचा असतो, कारण मार्चच्या महिन्यामध्ये वर्षभराचा पूर्ण हिशेब केला जातो मित्रांनो. कारण हे पण आहे त्यामागचं की 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत हा आर्थिक वर्ष असतो, ज्यामध्ये हिशेब होतो पूर्ण वर्षभराचा. म्हणजे कोणत्याही महिन्याचे पैसे जर तुमचे राहिलेले असतील ते मार्च महिन्यामध्ये द्यावेच लागतात सरकारला. म्हणून हा मार्च महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणून काही आर्थिक, काही टेक्निकल बाबी जर असतील, जर काही डॉक्युमेंट द्यायचे असतील, KYC करायचे असेल आणि आधार अपडेट करायचे असेल, मोबाईल नंबर अपडेट करायचे असेल, तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. चेक करा की तुमचा UDID कार्ड अपडेटेड आहे. चेक करा की आधार कार्डमध्ये आणि बँक अकाउंटमध्ये तोच सेम नंबर आहे जो तुमचा मोबाईल नंबर आहे. कारण ह्या महिन्यातच, म्हणजेच येणाऱ्या मार्च महिन्यातच तुमचा सगळा हिशेब करून दिला जाईल. वर्षभराचे कोणते पैसे जर सुटले असतील किंवा वाढ झाली आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो ऑक्टोबर नंतर वाढ झालेली आहे, तर जर तुम्हाला 2500 रुपये मिळणं सुरू झालं आणि ते पैसे तुम्हाला जानेवारीपासूनच मिळत आहेत, तर राहिलेले 2 महिन्याचे पैसे पण तुम्हाला आता मिळतील मित्रांनो. ही खरी माहिती मी सांगत आहे. कारण मार्च महिन्यामध्ये संपूर्ण हिशेब जो वर्षभराचा आहे तो केलाच जातो, ऑडिट होते. आणि 1 एप्रिल नंतर नवीन वर्ष सुरू होतो, तर नवीन वर्षाची पेन्शन 1 एप्रिलपासून सुरू होईल मित्रांनो. म्हणजे केव्हा पण मिळू शकते, ती तारीख मी तुम्हाला सांगेन. पण मार्चचा अपडेट असा आहे की तुमचे राहिलेले पैसे पण मिळतील. आणि मार्च महिन्यातच मी आता तारीख सांगणार आहे तुम्हाला की त्या तारखेपर्यंत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतीलच मित्रांनो. ही जेन्युइन माहिती मी तुम्हाला देत आहे. आणि राहिलेले जर पैसे असतील तुम्ही कॉमेंट करू शकता मला की किती पैसे तुमचे राहिलेले आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहे तुमच्या अकाउंटवर, की तुम्हाला काही पैसे, जर काही लोक असे असतील की ज्यांना पैसेच नाही मिळाले काही महिन्यापासून. काही लोकांनी मला मेसेज केलं होतं की 2 महिन्याचे पैसे नाही मिळाले. तर त्याचं कारण असं असते मित्रांनो की तुमचं अकाउंट डेट झालेलं आहे, तुम्ही कागदपत्राची पूर्तता केली नाही. सरकारने मागितलं होतं तुम्हाला, त्या कागदपत्राला तुम्ही त्या तहसील ऑफिसमध्ये दिलेलं नाही आहे, म्हणूनच ते कारण असू शकते मित्रांनो की तुमचं अकाउंट डेट झाला आहे. तर त्याचा एकच उपाय आहे मित्रांनो की लवकरात लवकर तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जा आणि विचारा की माझे पैसे का बरं मिळत नाही आहे. आधी मला मिळत होते पण आता का बरं मिळत नाही आहे. तर ते तुम्हाला सांगतील की काय करायचं आहे, KYC करायचं आहे की लाईफ सर्टिफिकेट द्यायचं आहे की काय करायचं आहे, तुम्हाला सांगतील मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की येणाऱ्या पेन्शनची तारीख आहे 6 मार्चपर्यंतचा अपडेट आहे मित्रांनो. 6 मार्चपर्यंत तुमचे पैसे येणारच आहेत, हे 100% आहे. 6 मार्च, 5 मार्च पण असू शकते, 5 मार्च पण असू शकते, पण 6 मार्चपर्यंत तुमचे पैसे नक्कीच येतील. ह्या 6 मार्चपर्यंत तुमचे पैसे नक्कीच येणार आहेत. आणि जे कोणी तुम्हाला म्हणत आहेत मित्रांनो की फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे येणार आहेत, येणार होते, पण सरकारनं आता समोर काही डेट ढकललेली आहे. सरकारने दिलेली डेट ढकललेली आहे. फेब्रुवारीत येणार होती तुमची पेन्शन, पण आता 6 मार्चपर्यंतच येणार आहे. ही नवीन अपडेट आहे मित्रांनो. म्हणून सगळ्यांना शेअर करा. आणि तुमचे जर डॉक्युमेंटच्या काही कामं राहिले असतील, KYC राहिली असेल, तर बँकमध्ये करून घ्या. आधार अपडेट, UDID कार्ड अपडेट आणि लाईफ सर्टिफिकेट करून घ्या. कारण मार्च महिन्यात पूर्ण पैसे मिळणार आहेत, म्हणून ह्याच महिन्यात तुम्ही करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुमचे पैसे अडकले नाही पाहिजेत. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.